लोकसभा निवडणुकीमध्ये विविध समदा घटकांचे अनेक प्रश्न जे आहेत ते केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांशी निगडीत असतात। तळ कोकणातील कोळी बांधवांचे देखील अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात। तर पर्सेसिन ट्रॉलर ते एलईडी लाईट्स ट्रॉलरने केली जाणारी बेकायदेशीर मासेमारी आणि या बेकायदेशीर मासेमारीमुळे स्थानिक कोळीवाड्यातील कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे। तर अशा अनेक समस्यांवर आणि त्यांच्या अपेक्षांवर मालवण समुद्र किनाऱ्यावरील कोळी बांधवांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आणि स्थानिक कोळी बांधव जे आहेत ते देखील आता आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि या लोकसभा निवडणुकीमधून त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत। थेट आपण मतदार म्हणून त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही मतदार आहात, स्थानिक नागरिक आहात, काय अपेक्षा आहेत तुमच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये? स्थानिक उमेदवार असतील किंवा नवं जे केंद्र सरकार आता स्थापन होईल त्या केंद्र सरकारकडून स्थानिक कोळी माणूस म्हणून तुमचं काय अपेक्षा आहे, मतदार म्हणून काय अपेक्षा आहे? नमस्कार, रश्मी रोगे, दांडी मालवण। प्रामुख्याने आमची एकच जसं शेतकऱ्यांचा शेतकरी किंवा भाताची शेती किंवा काय बिझनेस असतो तसा आमचा बिझनेस हा प्रामुख्याने आमचा मासेमारी। पहिल्यापासून जन्मजर आमचा मासेमारी बिझनेस असल्यामुळे त्या धंद्यात आम्ही आहोत। बरेच वर्ष पारंपरिक लढ्यात 2011 पासून जवळजवळ आहोत। त्याच्यामुळे आमची एकच मागणी प्रामुख्याने आहे, आज एलईडी मासेमारी ही म्हणजे मासेमारी ते म्हणजे मासेमारीचा नायधूस बोलतायत आमच्या मालवणी भाषेत, तो चाललाय, ते राहत चाललाय। मग त्याच्या ह्याच्यात जर ते एलईडी मासेमारी बंद जर कुठनं करायची असेल तर केंद्रातून त्यांना बंदी आहे। पण जरी बंदी असली तरी इकडे राजरोज पण एलईडी सध्या चालू आहेत आणि आमची प्रामुख्याने एकच मागणी राहील की एलईडी बंद, त्याच्यानंतर पर्सेसिन नेट। मग हे जे वाद चालू आहेत सगळे प्रामुख्याने केंद्रातून आहेत। मग ते जर त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं भले खासदार कोणी पण येऊन दे, पण आमची एकच प्रामुख्याने मागणी राहील की एलईडी मासेमारी बंद झाली पाहिजे। त्यामुळे बरीच वादळं आमच्या कोकणाने झेलली आहेत। कुठचीही अपेक्षा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारवरती केली नाही, परंतु सर्वात मोठं वादळ आम्ही आमच्या आयुष्यात बघितलेले तौक्ते वादळ, आणि त्यात जर आम्हाला कोणी मदत केली असेल तरी ठाकरे सरकार मदत नाही तर जी मदत त्यांनी जाहीर केली ती आम्हाला दीड महिन्यात इथे जाहीर झाली आणि सर्व लोक त्या ठिकाणी समाधानी झाले। त्यामुळे आमचं कुठच्या सरकारवरती रोष नाही किंवा काय नाही, पण ज्यावेळी आमच्या कोकणावरती संकट येतं, मच्छीमारांवरती संकट येतं, त्यावेळी यांनी तत्काळ मदत करणं याला हे जाहीर करतात पण ते काय भेटत नाही। आता एलईडीमुळे आमची आता मी आता तुम्हाला सांगतो, मी साधारण तीन एक महिने बाहेर गेलो नाही समुद्रात। महागाई किती झाली आहे, काय खाणार आणि काय करणार, असे कितीतरी असे शेकडोनी बोटी आहेत। तळाशील म्हणू का देवबाग पर्यंत पूर्ण धंदा बंद झालेला आहे। तुम्हाला सांगतो, आता जर बाजारात गेलात माशांसाठी तर एलईडीचे मासे असतात, आमचे स्थानिक हे मासे नाही। संध्याकाळी जर आलात, काळोख पडल्यानंतर पूर्ण असा लखलखाट असतो एलईडीचा, त्याला बंदी आहे। पण कोण हे आता चालू ठेवतोय हे आम्हालाच समजत नाही, काय चालू आहे ते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मालवण, सिंधुदुर्ग।